मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर झालं का सगळ्यांचं चहा पाणी? झालंच असणार आहे. हॉटेलला बघितलं की मला व्हिडिओ काढायचा मूडच आहे ना. आज खूप उशीर झालाय, उशिरा उठले, जागच आली नाही आणि आता बनवायले चहा दूध वगैरे घेऊन आले. तर चहा बनवते आणि व्हिडिओ कंटिन्यू करते. आंघोळ वगैरे करून घेते कारण फ्रेश झाल्याशिवाय काय. पण उशीर झाला त्यामुळे बिना आंघोळीचाच व्हिडिओ शूट करायला चालू केलाय बरं का. आणि हे दुःख झालंय त्यामुळं माझी तब्येत बघा कशी झाली. आणि हे दुःख काय राहणं झालंय, जास्त चिघळून बसले. आता माहीत नाही केव्हा राहते ती. तर आता गॅसवर छोट्या चहा करणारे मी आणि चहा पिणारे आणि चहा पिऊन पूर्ण व्हिडिओ शूट करणारे. कारण आज मला स्पेशल वस्तू घ्यायची भाच्यासाठी, ते तुम्हाला दाखवणार आहे. ते मी काय घेणार आहे सरप्राईज आहे, त्यामुळं कंटिन्यू करा. ओके. आता मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले बघा. डोकं इचरलं नाही आणि दुखायले त्यामुळं मला काहीच करू वाटत नाही. नाश्ता वगैरे केला. आता कपडे धुवायला आले. इथं बाहेर कपडे धुते पटांगणामध्ये. इथं माझी रूम आहे. रूम माझी काय लई प्रोफेशनल नाही, साधीच आहे. पण चला म्हणलं करावं, आता आपल्याला जसं परवडते तसं केलेली आहे. तर धुईले आता मी कपडे. आणि मला बाहेर जायचं होतं. माझ्या भाच्याला सरप्राईज आहे म्हणलं नव्हतं का मी त्याला. काही म्हणजे भाचीला काही घेतलं नव्हतं, म्हणलं भाच्याला तरी काहीतरी घ्यावं म्हणलं आपल्याकडनं, आपल्या कष्टाचं. म्हणून आता मला बाहेर जायचं होतं. परत आई म्हणली उद्या बाजार आहे आंबेजोगाईचा आणि उद्या मी येते बाजारला, मग उद्या घेऊ असं तसं म्हणली. आता बघू काय होतं ते. फ्रेंड हे बघू शकताय, इथं अशी माझी रूम आहे आणि इकडं पण रूम आहेत अशा बाजूबाजूने. इथं काकू आहेत, त्यांच्यासोबत मी सारखं भजनाला जाते. सध्या ते खूप बिझी आहेत बघा. एवढी साधी आणि सिंपल रूममध्ये मी राहते. आता माझी नोकरी तर ऑलरेडी गेलेली आहे, नोकरीच्या शोधातच आहे दुसऱ्या. बघू आता काय काय होतंय पुढं. तर चला, मला आता एक महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. आपण हा व्हिडिओ इथंच एंड करूया, कारण मला तर बाहेर जायचंच आहे. पण थोड्या वेळानं जायचं आहे, कारण अजून स्वयंपाक वगैरे काही बनवलेलं नाही, फक्त नाश्ताच केला आहे. मला खायलाही नाही ना, त्यामुळं मी अंडे उकडून खायले म्हणलं, जखम भरून येण्यासाठी म्हणलं होईन. पण ते नाजूक जागा असल्यामुळे ते जास्तच होत चाललंय. बघू केव्हा राहायचं तेव्हा राहीन. तर अनुष्कानं मॅथच्या पेपरमध्ये 100पैकी 100 मार्क घेतले. आता माझी परिस्थिती अशी असल्यामुळं पुढं काय होणार आहे माहिती नाही, शिकवणं होतंय का नाही. पण माझ्या मनात एक मोठी जिद्द ठाण मांडलेली आहे, जसं त्या बाळाच्या मनात आहे की आपण शिकलं पाहिजे, आपल्या मम्मीचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे, किंवा आपण कुठल्या कंडिशनमध्ये चाललो हे तिला वाटतंय. तर तसंच आहे काहीतरी की मला पण कुठंतरी वाटतं की आपल्या मुलीने शिकावं आणि पुढं जावं. त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे. मी त्यांना कधीच काही कमी पडून देणार नाही कशाची. आता नोकरी गेली म्हणजे हार नाही मानणार मी दुसरं काहीतरी काम शोधायच लागले. अजून रूम वगैरे नाही सोडलेली मी. माझं भाडं या महिन्यातलं अशाला असं गेलंय, महिना सध्या अशाला असा गेलाय, तरी मी डगमगले नाही, हाल सोडले नाही आहेत मी. आणि ॲक्च्युली माझी तब्येत पण सारखीच खराब होती. आता सगळ्यांना वाटते की पुष्पा नुसतं सारखं म्हणते तब्येत खराब आहे, तब्येत खराब आहे, अशा नाहीची तब्येत जास्त. तसं काय नाही होती, पण आता तरी पण मी निगेटिव्ह विचार करायचा सोडून पॉझिटिव्ह करायला की मी व्यवस्थित आहे असंच विचार करायला लागले मी. कारण माझी तब्येत चांगली राहणं माझ्या लेकरांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण माझ्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे लेकरांची, त्यांचं शिक्षण पाणी सगळं. कसं आहे ना मित्रांनो, मी काही काळापूर्वी अशी नव्हते, कधी काय मी व्हिडिओ कुठला बनवला नाही, काहीच नाही. मी लई म्हणजे साधी सरळ होते. परंतु मी म्हणजे सुरुवातीला लोकांच्या कामाला जाऊन मोबाईल घेतला होता. त्या टायमाला मला काहीच माहीत नव्हतं, सोशल मीडिया वगैरे काय असते ते काही माहीत नव्हतं. पण हळूहळू एक इंस्टाग्राम ॲप्लिकेशन ओपन करून मी त्याच्यामध्ये ॲप ओपन केलं होतं आणि 2च व्हिडिओ म्हणजे सोडले होते. तर ते खूप व्हायरल झाले आणि माझे पटकन फॉलोअर्स वाढले. मग मला बऱ्याच लोकांनी सल्ला दिला की तू व्हिडिओ वगैरे बनव चांगले, हे पण केलं तर ह्याच्यात पण 2 पैसे भेटतील. या हिशोबाने मी असं म्हणजे व्हिडिओ बनवायला चालू केले. पण माझं काही एवढं प्रॉफिट नाही झालं, पण काय की अचानक मला त्या गोष्टीची आवडच लागली व्हिडिओ बनवायची, त्यामुळे मी व्हिडिओ बनवायला लागले. आज मला सगळे लोक नाव ठेवतात. मी एवढी फेमस पण नाही आहे किंवा माझं एवढं इन्कम पण नाही आहे. आपला आवडीचा एक छंद जोपासायचा मी प्रयत्न केला पुढं. कारण मी खूप म्हणजे डिप्रेशनमध्ये, ताणतणावामध्ये असायचे. खूप कमी वयामध्ये मला त्रास सहन करावा लागला. खूप मोठी जिम्मेदारी आली माझ्या अंगावर, नवऱ्यानं सोडून दिलं. आणि बघा
टाळी एका हातानं वाजत नाही, दोन्ही पण बी वाजते. सगळ्यांना वाटतंय मी व्हिडिओ बनवते म्हणूनच मला सोडले, पण तसं नाही. हे मी तुम्हाला किती बऱ्या सांगू, मी व्हिडिओ आता बनवते 1, 2, 2.5 वर्ष 3 वर्ष होतंय म्हणायचं तरी बी जवळपास. पण मी त्याच्यापासून दूर खूप 3-5 वर्ष वाट बघितली, 4-4.5 वर्ष. त्याच म्हणजे लग्नापासूनच खूप हे होतं. त्याच्यानंतर मग मी माझा विषय सोडून टाकला आणि मी ह्या क्षेत्रामध्ये आले. माझं काय एवढं भारी नाही झालेलं, शेवटी मला आता पण कामच करावं लागते. आणि यूट्यूबचं पेमेंट माझं येत नाही 3-3 महिने, कारण तुम्हाला माहिती माझं चॅनल काहीच उचललेलं नाही. म्हणजे मोठा चॅनल नाही, खूप छोटा चॅनल आहे. 3-3 महिने पेमेंट निघत नाही माझं, आणि त्याच्यामुळं मला काम करावं लागते. आणि कामाला गेले की अजिबात वेळ भेटत नाही व्हिडिओ काढायला, त्यामुळं मी म्हणजे दुर्लक्ष करते. जर मी फुल टाईम वेळ दिला असता, सतत रोज व्हिडिओ टाकले असते, तरी बी मी हार मानली नाही. तेवढ्यातून नोकऱ्या करत माझ्या ह्या काही व्हिडिओ पायी कुणी मला कामावून काढलं, कुणी आजारापायी काढलं, कुणी वाईट नजरेनं बघून काढलं. खूप म्हणजे खूप जगात सध्या मला एवढा त्रास झाला की हद्दीच्या बाहेर. आणि जेव्हा एक बाई बाहेर पडते ना, तिला प्रत्येकजण वेगळ्या नजरानेच बघत असतो. आता काही दुश्मन आहेत माझे व्हिडिओ बघणारे, त्यांना पण या गोष्टी लय खटकतात. त्यांना वाटते मीच वाईट आहे, मीच असं बोलते. पण असो, मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. निंदकाचे घर असावे शेजारी म्हणतात, तसं निंदा करणारे असले तरी चालतंय मला, कारण मी त्याच्यातूनच पुढं आलेली आहे, मी येणार आहे. ह्या जगात कोणी अमर नाही आहे, कोण नाव ठेवते, कोण काय करते, मी एवढा विचार करत नाही. आणि माझं कंटेंट होता डान्स, म्हणजे मला डान्स प्रॉपर येत नाही, पण मी थोडाफार डान्स करून ॲक्टिव्हपणा दाखवून व्हिडिओ बनवते. पण आता माझा कंटेंट पण चेंज होणार आहे, कारण आता वयानुसार ते सूट होत नाही. आपलं वय झालं की परत आताच आज लोक हसतात, उद्या किती हसणार. त्यामुळे चेंज करणार आहे थोडा कंटेंट, पण माझं साधा आणि सिम्पलच कंटेंट राहील. तर आणि मी साधी सरळ आहे तशीच राहणार आहे. मी माझ्यात काही बदल केला नाही बरं का. पण माझं जे फिटनेस सगळे ॲक्टिव्ह असल्यामुळं मी थोडे चांगले कपडे घातले, साडी चांगली नेसली तर ती मॉडेल असल्यासारखी दिसते मी. त्यामुळे लोकांना वाटते की मी लय मॉडेल राहते, माझं लय चांगलं आहे, मी लय हुशारी आहे, लय ॲटिट्यूडवाली आहे, लय घमेंडी आहे, काय माझं इगो आहे. पण तसं काहीच नाही, मी एकदम साधी सिंपल आहे, ही अशी. आणि असंच राहत होत मी पहिल्यापासून बी. आता शहरात मला नोकरी करावं लागली, त्या नोकरीचे रूल्स, पॅन्ट शर्ट घाला, तसलं स्टँडर्ड जावा कामावर. आणि तसं पॅन्ट शर्ट घातले कोणी बी चांगलं दिसन ना, त्यामुळे लोकांचं थोडं माझ्याकडे बघण्याचे विचार वेगळे होते. मी जर म्हणजे जशी पहिली होती तशीच राहिले तर कदाचित तशी विचार बी आले नसते. तर असो, मला सांगायचा उद्देश असाच आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की मी व्हिडिओ म्हणजे माझ्या नवऱ्यापाशी असताना बनवीत नव्हते, मी आत्ता बनवायला लागले. आमचे काही भांडणं होते, त्यांचा पाय वगैरे मोडला, ते पांढऱ्या पायाचे अपशगुन म्हणजे मस्तकातच बसल्याने झालं. आणि त्यांचे ते डोंगराळ भागात लोक राहते, जनावराचा व्यवसाय. माझे पण वडिलाकडे जनावर होतेच, पण आई वडील लई लाड करायचे माझं, मला कधी कामच करू दिलं नव्हतं. त्यामुळे मला काही काम येत नव्हतं. ते लोक चिडायचे, त्रास द्यायचे, वरून पाय मोडला म्हणून जास्त त्रास द्यायला लागले. त्याच्या मनात नको असंच झालं. माझं काहीच पटत बी नव्हतं त्यांना, खूप त्रास व्हायला मला. त्यामुळं म्हणलं नवरा कुठंतरी सुधरण म्हणून मी लांब राहण्याचा प्रयत्न केला. ह्याला अक्कल येईन, पण अक्कल येण्यापेक्षा ह्याने लई मोठा निर्णय घेऊन ठेवला. डायरेक्ट डिवोर्स मागितला, कोर्ट कचेरी केली चालू. आता तर लग्न केलंय, ती पण बायको राहत नाही. अहो त्यानं तरी स्वतःच्या आयुष्याचं वाटोळच करून घेतलं ना. आता इज्जत, आता कोण, मी तर सोशल मीडियाला आले, ती सोशल मीडियावर नाही, पण त्याला पण भाऊ की गाववाले, पाहुणे रावळे नावं ठेवणारे असतेच ना, जरी ती नाही म्हणत असला तरी. आणि माझं तर मी बाईची जात आहे, वरून मी व्हिडिओ बनवते, मला तर नावं ठेवणारच. पण शेवटी माझ्यावर खूप मोठी जिम्मेदारी, मी लोकांकडे लक्ष दिलं नाही कधीच. आणि जर लक्ष दिलं तर आम्हाला असं पोटाला दावे बांधावं लागते, मरावं लागून उपाशी. काय म्हणणं आहे तुमचं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. आज खूप उशीर झाला व्हिडिओ टाकायला.